हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्रामच्या आजच्या या ॲप्रिसिएशन आणि न्यू बॅचच्या कमेन्समेंट कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे मुख्य सचिव श्री राजेश अग्रवालजी, डॉक्टर ज्योत्सना पडियार, श्री लोकेश चंद्र, श्री शेखर परदेशी, प्रोफेसर बकुल राव, प्रोफेसर परमेश्वर उदमले, श्री समीर पांडे, या संपूर्ण कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन ज्या करतात त्या श्रीमती प्रिया खान, या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी, सीएम फेलोज आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि हे स्वातंत्र्य जे आपल्याला अनेक लोकांच्या बलिदानाने मिळालेलं आहे, ज्याकरता अनेकांनी आपलं जीवन दिलेलं आहे, ते स्वातंत्र्य टिकलं पाहिजे, रुजलं पाहिजे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या स्वातंत्र्याची फळे मिळाली पाहिजेत, हा विचार करून आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये काम करायचं आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या गतीने आपला देश प्रगती करतोय, ज्या प्रकारे विविध विषयांवर आज आपला देश आघाडी घेतोय, निश्चितपणे तुमची जी पिढी आहे, तुमच्या नंतर जी पिढी आहे, यांच्या प्रयत्नातूनच आपण 2047 सालचा विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत हा घडवून दाखवू, हा विश्वास मला वाटतो। आपण जेव्हा 2015 साली सीएम फेलोशिपचा प्रोग्राम सुरू केला, त्यावेळी काही संकल्पना आपल्या मनामध्ये होत्या आणि त्यातली प्रमुख संकल्पना अशी होती की सरकार आपल्या पद्धतीनं काम करतो, सरकारमध्ये अनेक उत्तम क्वालिफाईड अधिकारी देखील असतात, त्यातले अनेक अधिकारी तर अतिशय ट्रान्सफॉर्मेशनल काम करतात। पण हे सगळं जरी होत असलं तरी देखील एका साच्यात काम करता करता अनेक वेळा आपल्या इमॅजिनेटिव्ह पॉवरवर, आपल्या क्रिएटिव्हिटीवर काही ना काही बंधनं येतात आणि अनेक वेळा फायलींमध्ये अडकल्यामुळे ग्राउंडशी आपला जो टच आहे तो काही प्रमाणात कमी होतो। बरेच वेळा मानसिकता अशी तयार होते की आम्हाला सगळं माहिती आहे, नव्याने काही आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे, आणि मग त्यातनं एक कॉम्प्लिसन्सी वाढते। आणि म्हणून काही ना काही फ्रेश विचार हा आपल्या या प्रशासनात आला पाहिजे। आणि त्याचसोबत ही जी सगळी प्रशासनिक व्यवस्था आहे, ही व्यवस्था देखील आमच्या तरुणाईला समजली पाहिजे। ते जरी शासनात काम करणार नाहीत, ते जरी खासगी क्षेत्रात काम करतील, आपला व्यवसाय करतील, तरी देखील जर ही सगळी सिस्टीम ही त्यांना माहिती असली तर ज्या ज्या क्षेत्रात ते काम करतील त्या त्या क्षेत्राला ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी एक प्रकारे समृद्ध करू शकतील। आणि म्हणून आपण हा फेलोशिपचा कार्यक्रम सुरू केला आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये मला अतिशय आनंद आहे की तो खूप चांगल्या प्रकारे समृद्ध होत गेला, इव्हॉल्व होत गेला। आज आपण IIT सोबत इतकं चांगलं कार्य करतोय आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक स्ट्रक्चर्ड अप्रोच या फेलोशिपच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मिळाला आहे। खरं म्हणजे मला एका गोष्टीचा नेहमी आनंद होतो, मी देशात कुठेही गेलो तरी देखील प्रत्येक प्रमुख कार्यक्रमात कोणी ना कोणी फेलो मला भेटतो की आम्ही या बॅचमध्ये फेलोशिपमध्ये काम केलेलं आहे। आणि त्या सगळ्यांना त्या ठिकाणी ते ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये फेलोशिपमुळे काय परिवर्तन घडलं हे ते सांगतात।
त्याचा त्यांच्या क्षेत्रात त्यांना काय उपयोग झाला हे देखील ते सातत्याने सांगतात. आणि निश्चितपणे त्यावेळी मला असं वाटतं की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामुळे निश्चितपणे एक सकारात्मक परिवर्तन आपण घडवू शकलो. पण हा कार्यक्रम एकतर्फी नाहीये. म्हणजे फेलोजला या ठिकाणी जो काही अनुभव मिळतो त्यापुरता मर्यादित नाहीये, तर फेलोजच्या माध्यमातून शासनाला आणि अधिकाऱ्यांना देखील खूप नवनवीन गोष्टी मिळतात, नवीन विचार मिळतात. जसं आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे जनरेशन गॅप आपण ज्याला म्हणायचो ती 20 वर्ष होती. 20 इयर्स एक जनरेशन बदलायला लागायची. आता 7 वर्षांनी जनरेशन बदलते. मोर दॅन 7 इयर्स इज अ जनरेशन गॅप. त्यामुळे नवीन जनरेशनच्या ॲस्पिरेशन्स, त्यांच्या पद्धती, त्यांची कार्यपद्धती, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण अकोमोडेट करणार नाही तोपर्यंत इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्स आपण करू शकणार नाही. आणि ते जर समजायचं असेल तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कदाचित पहिल्या बॅचला ज्यावेळेस फेलोज आले आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत सुरुवातीला त्यांनी काम सुरू केलं त्यावेळी काही अधिकाऱ्यांचं मत असं होतं की कुठे आमच्या मागे लावलो तुम्ही, आता यांना कुठे सांभाळायचं आम्ही, असाही अप्रोच होता. पण पहिल्याच फेलोशिपचं ज्यावेळेस कार्यकाळ संपला त्यावेळेस ते सगळे अधिकारी म्हणाले की ही अतिशय चांगली व्यवस्था तुम्ही उभी केली. यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंदही आला, आम्हाला नवीन पर्स्पेक्टिव्ह देखील मिळाला. आणि त्याच्यानंतर दरवर्षी वेगवेगळ्या ऑफिसेसमधनं अधिकाऱ्यांकडनं मागणी वाढायला लागली की आम्हाला अजून फेलोज पाहिजे, आम्हाला याही कामाकरता फेलोज पाहिजे, याही ऑफिसमध्ये आम्हाला फेलोज पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक अतिशय चांगली रचना ही फेलोजच्या माध्यमातून या ठिकाणी उभी राहिली. आणि आज आपण पाहतोय की इतके इनोव्हेशन्स आमचे फेलो त्या ठिकाणी करतात. व्यवस्था तीच आहे, पण त्या व्यवस्थेला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह देणं, त्या व्यवस्थेला अधिक अकाउंटेबल बनवणं हे महत्वाचं आहे. आज ज्यावेळी कम्युनिकेशन हे इतकं फास्ट झालेलं आहे, अशा कम्युनिकेशनच्या जगामध्ये कुठली गोष्ट स्टॅटिक राहू शकत नाही. इट हॅज टू बी डायनामिक. कुठल्याही गोष्टीला बदल हा अंगीकारावा लागेल, तो बदल अंगीकारून त्यानुरूप स्वतःला बदलावं लागेल. शासनामध्ये बदल म्हणजे GR असतो. जोपर्यंत GR बदलत नाही तोपर्यंत शासन बदलत नाही, शासनाची कार्यपद्धती बदलत नाही. पण आता GR पर्यंत थांबण्याची वेळ गेलेली आहे आणि आपल्याला जी कार्यपद्धती लोकाभिमुख वाटते, जी सोपी वाटते, ती कार्यपद्धती आधी अंगीकारायची आणि मग त्या अनुषंगाने GR काढून घ्यायचा. ही नवीन पद्धत शासनामध्ये स्वीकारणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेस बघत होतो की आमच्या विविध फेलोजनी वेगवेगळ्या पद्धतीनं काय कॉन्ट्रीब्यूट केलंय, त्यावेळी आपलं जो पहिलं स्टार्टअपचं धोरण आपण तयार केलं, या पहिल्या स्टार्टअप धोरणांमध्ये CM फेलोजचं अतिशय मोलाचं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी होतं. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी ही जी आपण एक प्रकारे रिपर्पज केली, ती आपण तयार केली. त्याच्यामध्ये CM फेलोजनी अतिशय उत्तम कॉन्ट्रीब्यूट केलं. त्यांचे विचार आणि त्यांनी जो फॉर्मॅट तयार केला तो अतिशय चांगला होता. CM वॉर रूमच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये ज्या वॉर रूम्स तयार झाल्या आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारे जिल्ह्यांमध्ये आपल्या कामाचं ऑडिट, त्याचं मोजमाप आणि त्याचं ॲक्च्युअल ग्राउंडवर काय परिस्थिती आहे या संदर्भातली माहितीचं संकलन, डेटा तयार करणं, याकरता फेलोजनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या सेक्टर्सच्या ज्या वॉर रूम्स तयार केल्या त्याच्यामुळे करेक्ट डेटा आपल्याला मिळायला लागला. कारण अनेक वेळा शेवटी एखादा आपण अहवाल तयार करतो तर त्या अहवालामध्ये कुठल्या तरी जिल्ह्यातनं, तालुक्यातनं आलेले आकडे, या आकड्यांच्या आधारावर आपण तो अहवाल तयार करतो. पण ते आकडे किती खरे आहेत, ते आकडे खरोखर फील्डवरनं आले आहेत का, हे पाहण्याची मला असं वाटतं की राज्यस्तरावर तरी कुठले मेकॅनिझम नाही आहे. पण आज ज्या वेगवेगळ्या डॅशबोर्ड्स आपण तयार केलेले आहेत, त्याच्यावर जे काही चेक्स अँड बॅलन्सेस आपण टाकलेले आहेत, त्यामुळे करेक्ट डेटा आपल्याकडे येतोय आणि हा सगळा डेटा आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्या फेलोजनी खूप चांगलं काम केलंय.
जलयुक्त शिवार सारखी योजना की ज्याच्यामध्ये त्या योजनेचं GIS मॅपिंगच्या संदर्भातले जे काही टूल्स आपण तयार केले ते आमच्या फेलोजने तयार केले. मागेल त्याला शेततळ्यासारखी योजना की जी योजना खूप यशस्वी झाली आणि ज्या योजनेचं जे आपण एक ॲप तयार केलं किंवा त्याची जी व्यवस्था तयार केली याला प्राईम मिनिस्टर्स बेस्ट इनोव्हेशनचा अवॉर्ड मिळाला. तेही तयार करणारे आपले फेलोज होते. ही मला असं वाटतं अतिशय आनंदाची आणि आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपण जर बघितलं तर अनेक जिल्हाधिकाऱ्यांना COजला आपले जे जिल्ह्यातले कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम योग्य पद्धतीनं राबवण्याकरता फेलोजची खूप मदत झाली. ते कार्यक्रम राबवत असताना त्याची फलनिष्पत्ती काय आहे, ती फलनिष्पत्ती कशा प्रकारे मोजता येईल यामध्ये देखील अनेक ठिकाणी फेलोजनी उत्तम अशा प्रकारचं सहकार्य केलं. विशेषतः आपण शासनामध्ये प्रशासकीय सुधारणांकरता 100 दिवसाचा कार्यक्रम आणि त्यानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम केला. हा देखील एक ट्रान्सफॉर्मेशनल कार्यक्रम होता. आम्ही देखील नवनवीन कार्यक्रमातनं शिकत असतो आणि आम्हालाही हे लक्षात आलं की शासनामध्ये चॅलेंज मोडवर गेलं तर आमच्या सगळ्या प्रशासनाची क्षमता आपल्याला लक्षात येते. म्हणजे आपलं जे प्रशासन आहे ते कसं आहे तर आपल्याला माहिती आहे की रामायणामध्ये हनुमानाने ज्यावेळेस सूर्याला गिळायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्यांची शक्ती जी आहे त्या शक्तीचा त्यांना विसर पडला आणि मग ज्यावेळी लंकेला जायचं होतं त्यावेळी ते म्हणाले मी कसा जाऊ शकणार आहे. त्यावेळेस त्यांची शक्ती त्यांना आठवण करून दिली. त्यांना सांगितलं तुम्ही किती शक्तिमान आहात आणि त्या शक्तीची आठवण केल्याबरोबर त्यांनी हनुमान उडी घेतली आणि ते लंकेत पोहोचले. तसं प्रशासन हनुमानासारखं आहे. त्याला सातत्याने त्याच्या क्षमतेची आणि शक्तीची जाणीव करून द्यावी लागते. ती शक्ती आहे, ती क्षमता देखील आहे. प्रत्येक व्यक्ती इथे आलेला कुठल्या तरी संघर्षातनं पोचलेला आहे, मेहनत करून पोचलेला आहे. पण अनेक वेळा आपल्या समाज जीवनामध्ये आपण हरवून जातो आणि त्यातनं ती शक्ती कुठेतरी क्षीण होते आणि म्हणून मग अशा वेळी जेव्हा चॅलेंज मोड येतो आणि ज्यावेळी आपण त्याच्या स्वत्वाला आव्हान देतो त्यावेळी मात्र ती शक्ती जागरूक होते आणि मग चॅलेंज मोडवर जेव्हा काम चालू होतं त्यावेळी एक ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं. तसं 100 दिवसाचा कार्यक्रम, 150 दिवसाचा कार्यक्रम या 2 कार्यक्रमांमध्ये अनेक गोष्टी ज्या वर्षांपासून होत नव्हत्या त्या 100 दिवसात प्रशासनाने करून टाकल्या, 150 दिवसामध्ये प्रशासनाने केल्या आणि याच्यामध्ये देखील खूप चांगलं सहकार्य आमच्या CM फेलोजचं मिळालं. चॅटबॉट्स असतील, तक्रार निवारणाच्या व्यवस्था असतील, ई-गव्हर्नन्स प्रकल्पांचा सहभाग असेल, याच्यामध्ये फेलोजने जे काम केलं ते अतिशय उत्तम काम आहे. महाराष्ट्र युनिक इन्फ्रा आयडी जिचा मगाशी उल्लेख झाला, इतकं चांगलं एक आपण ही व्यवस्था उभी केली की ज्या माध्यमातनं, कारण पूर्वीच्या काळामध्ये अनेक वेळा आपल्याला असे घोटाळे पाहायला मिळायचे की एकाच झालेल्या रस्त्यावर दुसऱ्या कोणीतरी बिल काढून टाकलेलं आहे किंवा 2 विभागांनी एकाच रस्त्याचं बिल काढलेलं आहे असं देखील झालेलं आपण बघितलं. आणि म्हणून त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आली पाहिजे. प्रत्येक इन्फ्राला युनिक आयडी असला पाहिजे आणि मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमध्ये तो कधी झाला होता, एखादा रस्ता करायचा असेल यापूर्वी याच्यावर कधी पैसे खर्च केले होते हे आपल्याला माहिती पाहिजे. जेणेकरून पूर्वीचं काम योग्य होतं की नाही, चांगल्या क्वालिटीचं झालं होतं की नाही, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून यामध्येही खूप चांगलं मला असं वाटतं योगदान हे आमच्या CM फेलोजने दिलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि ज्या वेगवेगळ्या आवास योजना आहेत आणि विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना आहे याच्यामध्ये देखील CM फेलोजने खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. शेतकरी आणि महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या ज्या बाजारपेठा आपण तयार केला किंवा त्यांना बाजारपेठा मिळवून देण्याकरता जो प्रयत्न केला त्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय इनोव्हेटिव्ह काम झालं आणि ते काम देखील आमच्या CM फेलोजने खूप चांगल्या पद्धतीनं केलं. लखपती दीदीच्या कार्यक्रमातला CM फेलोजचा सहभाग हा देखील अतिशय उत्तम होता. विशेषतः आदिवासी जिल्ह्यांमध्ये शिक्षण आणि आरोग्य या संदर्भात अतिशय फंडामेंटल काम जे आहे ते CM फेलोजच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी झाला की ज्यातून खऱ्या अर्थानं आपल्या योजना पोचल्या पाहिजे, त्याचा लाभ झाला पाहिजे. मगाशी ज्यावेळेस आपल्या 3 फेलोजने या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं त्यावेळेस
त्यांनी हे सांगितलं की शासनाच्या योजना वेल इंटेंडेड असतात, पण त्याच्यामध्ये किती रोड ब्लॉक्स असतात, किती डायनामिक्स असतात आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्ती देखील असतात. जसं समाजात सकारात्मक प्रवृत्ती आहेत तशा नकारात्मक प्रवृत्ती आहेत आणि कुठलंही सकारात्मक काम करण्याकरता नकारात्मक प्रवृत्तींशी झगडावंच लागतं, त्यांना पराजित करावंच लागतं, तेव्हाच तुम्ही सकारात्मक काम करता. तुम्ही सकारात्मक आयडिया तयार केली म्हणजे ती यशस्वी होईल असं नाही आहे. ती आयडिया चांगलीच असते, पण तिच्या यशस्वीतेकरता त्याच्या भोवतीची नकारात्मकता संपवण्याची वेगळी आयडिया तयार करावी लागते. ती आयडिया जर अधिक चांगली असेल तर ही आयडिया आपली यशस्वी होते आणि म्हणून ते काम देखील मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी करू शकलो. आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रातनं आपले फेलोज या ठिकाणी येतात. अनेक चांगल्या प्रथितयश अशा प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये असलेले देखील अनेक तरुण हे एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, एक सोशल कॉज म्हणून, आपल्याला काही शिकायचं आहे म्हणून, आपल्याला प्रशासनाशी जोडायचं आहे म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा विचार घेऊन आपण सगळे या ठिकाणी येतात आणि प्रशासन असेल, वेगवेगळ्या सल्लागार संस्था असतील, कॉर्पोरेट्स असतील, या सगळ्यांमधनं आलेले हे जे फेलोज आहेत, मला असं वाटतं की हे इथनं शिकल्यानंतर ते ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या सगळ्या क्षेत्रांना त्या ठिकाणी समृद्ध करण्याचं काम ते करतात. स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये मी जातो, तिथे खूप मोठ्या प्रमाणात फेलोज मला सापडतात. वेगवेगळ्या ज्या काही अगदी मोठ्या टेक कंपनीज आहेत तिथे मी जातो, तिथे आपले फेलोज मला सापडतात, बँकिंगच्या क्षेत्रात सापडतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इथे जे शिकता ते शिकल्यानंतर तुमच्याही क्षेत्रात, ज्या क्षेत्रात तुम्ही जाता तिथल्या जाणीवा कशा विस्तारित करता येतील याचा प्रयत्न तुम्ही करता. आणि म्हणून मला असं वाटतं की शिकल्यानंतर आपल्या एकूण जीवनात तर परिवर्तन आलंच पाहिजे, पण ज्या इकोसिस्टीममध्ये आपण काम करतो त्या इकोसिस्टीमला परिवर्तित करण्याची भावना ही सातत्याने आपल्यामध्ये असली पाहिजे. नाहीतर आपण शिकलो, आनंदात एक सर्टिफिकेट देखील मिळालं आणि मग आपण त्याच्यानंतर आपल्या बिझनेस युज्युअलमध्ये लागलो तर मला असं वाटतं की या सीएम फेलोशिपचा फायदा होणार नाही. आपली अपेक्षा हीच आहे की जे चांगलं तुम्ही शिकलात, जे लोकांशी तुम्ही इंटरॅक्शन केलेलं आहे त्यातनं समाजाच्या ज्या ॲस्पिरेशन, समाजाची जी स्पंदनं तुम्हाला समजलेली आहेत त्याच्यावर तुम्ही जर वर्किंग केलं, त्याच्यावर तुम्ही जर काम केलं. आणि अनेक वेळा आपण असा विचार करू शकतो की मी एकटा किती परिवर्तन करू शकणार आहे, पण मला असं वाटतं असं काहीच नसतं. शेवटी परिवर्तनाची सुरुवात कोणाला तरी करावी लागते. कोणीतरी परिवर्तनाची सुरुवात करतं तेव्हाच परिवर्तन होत असतं. आणि आपण या ठिकाणून जे नेतोय त्यातनं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं हे आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे ते ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता आपण प्रयत्नरत राहिलं पाहिजे आणि आपल्या कामाच्या व्यतिरिक्तही जिथे आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येईल, जसं CS साहेबांनी सांगितलं की हे घर तर तुमच्याकरता नेहमीच खुलं आहे. तुम्हाला कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये जर पुन्हा काम करायची इच्छा असेल, एखाद्या ठिकाणी काम करायची इच्छा असेल तर निश्चितपणे तुम्ही परत या. प्रियाशी किंवा इतर कोणाशी तुम्ही चर्चा करा. आपण जरूर तुम्हाला जोडून घेऊ. तुम्हाला काही चांगली कामं करायची असतील तर त्या कामांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मदत करू शकाल, काही ठिकाणी मेंटॉरशिप तुम्ही करू शकाल. त्यामुळे मला असं वाटतं की हा काही कुठल्या तरी एखाद्या बॅच पुरतं संबंध नाही आहे, तर मला असं वाटतं की एक लास्टिंग लिगसी ही आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न करतोय की जी एक प्रकारे पुढच्या काळातही चालू राहील. पण मला खूप आनंद आहे आणि खूप अभिमान आहे तुमचा सगळ्यांचा की तुम्ही सगळ्यांनी हा मार्ग निवडला आणि हा मार्ग निवडून या मार्गाने चालण्याचा जो काही तुम्ही प्रयत्न केला. आमच्या या तिन्ही मित्रांनी जो काही या ठिकाणी त्यांचं मनोगत जे व्यक्त केलं ते मनोगत अतिशय सुंदर होतं. मला असं वाटतं की हे मनोगत जरी आपण तरुणाईला ऐकवलं तरीही त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा आणि स्फूर्ती तयार होईल. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्या तिघांनी तुमच्या भावना व्यक्त केल्याबद्दल तिघांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. ज्या मागच्या बॅचचे जे सगळे फेलोज आहेत ज्यांना आज आपण सर्टिफिकेट दिले आहेत त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. नवीन बॅच आली आहे, नवीन बॅचनी याहीपेक्षा उत्तम काम करण्याचा प्रयत्न करावा. कारण जसं मी सांगितलं की दिस इज एव्हर इव्हॉल्व्हिंग. त्यामुळे मागच्यापेक्षा समोरचं अधिक चांगलं असलं पाहिजे, अधिक इव्हॉल्व्ड असलं पाहिजे. हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया आणि मला विश्वास आहे की पुढच्या बॅचच्याही
अप्रिसिएशन सेरेमनीला मी जेव्हा येईल त्यावेळी अशाच प्रकारच्या खूप वेगवेगळ्या स्टोरीज, खूप वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मेशनल स्टोरीज मला या ठिकाणी ऐकायला मिळतील. त्याकरता नवीन बॅचला मी शुभेच्छा देतो. आणि हा संपूर्ण कार्यक्रम चालवणारी ही जी सगळी टीम आहे, जी अतिशय मेहनत करते. अगदी आपल्याला माहिती आहे की यातलं सगळ्यात सातत्य जे आम्ही ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं याच्या सफलतेचं सगळ्यात महत्त्वाचं काही गमक असेल तर याच्यामध्ये तुमच्यापैकी कोणी शिफारसीने आलेला नाही आणि मीही कोणाची शिफारस केली तर ही टीम ऐकत नाही. त्यामुळे दरवर्षी आमचा कोणी ना कोणी मंत्री नाराज होऊन जातो. त्याला असं वाटतं की मी एवढं मुख्यमंत्र्याला सांगितलं आणि माझा माणूस तुम्ही का घेत नाही. पण आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुझा जो कोणी माणूस असेल त्याला ती परीक्षा द्यायला लावा. जी काय प्रोसेस आहे प्रोसेसमध्ये जे उत्तम असतील ते या ठिकाणी येतील. आणि मला असं वाटतं की त्यामुळे ही क्वालिटी याची आपण मेंटेन ठेवू शकलो. आणि म्हणून या संपूर्ण टीमला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना आपल्या भावी जीवनाकरता खूप खूप शुभेच्छा देतो. असंच कुठेतरी कधीतरी तुमची माझी भेट होत राहील. मी जिथे असेल आणि तुम्ही जर तिथे असलात तर आवर्जून येऊन मला भेटा, कारण सीएम फेलोजला भेटायला मला नेहमीच आनंद वाटतो. निश्चितपणे आपण भेट घेऊ एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात आमच्या सीएम फेलोशिपच्या टीमने मला निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.